राम कृष्ण हरी मित्रांनो, देवाला सर्वात जास्त काय आवडते? सोन्या चांदीचे दागिने, मोठमोठे यज्ञ की महागडे नैवेद्य? संत तुकाराम महाराज या अभंगातून एक अद्भुत सत्य सांगतात. परमेश्वराला वस्तूंची किंमत महत्वाची नसते, त्यामागील प्रेम आणि भक्ती महत्वाची असते. म्हणूनच श्रीरामांनी शबरीची उष्टे बोरे प्रेमाने खाल्ली आणि श्रीकृष्णाने सुदाम्याचे साधे पोहे आनंदाने स्वीकारले. देव हा वैभवाचा नव्हे तर भक्ताच्या निर्मळ प्रेमाचा भुकेला असतो. चला, संत तुकाराम महाराजांच्या अभंग क्रमांक 296 मधून भक्तीची ही अमूल्य शिकवण जाणून घेऊया. अभंग 296. ऐका महिमा आवडीची, बोरे खाई भिलटीची. थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. अष्टमा सिद्धींला न मनी क्षीरसागराला. पवी सुदाम देवाचे, फकी मारी कोरडेच. न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. ओळी क्रमांक 1. ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिलटीची. संत तुकाराम महाराज या ओळीत भक्तीतील प्रेमाचे अद्भुत सामर्थ्य सांगतात. ऐका महिमा आवडीची म्हणजे प्रेम, श्रद्धा आणि भक्ती यांचा महिमा ऐका. जगात अनेक गोष्टी मौल्यवान मानल्या जातात, परंतु परमेश्वराच्या दृष्टीने सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे भक्ताचे निरपेक्ष प्रेम. देवाला बाह्य वैभव, संपत्ती किंवा मोठेपणा यांची गरज नसते. तो भक्ताच्या हृदयातील निर्मळ भावनेला महत्त्व देतो. बोरे खाय भिलटीची या शब्दांनी संतांनी शबरी आणि श्रीराम यांचा प्रसंग स्मरण करून दिला आहे. शबरी ही एक साधी वनवासी स्त्री होती. तिच्याकडे ना संपत्ती होती ना मोठेपणा, पण तिच्या मनात श्रीरामांबद्दल अपार प्रेम आणि भक्ती होती. श्रीराम तिच्या आश्रमात येतील या आशेने ती अनेक वर्षे वाट पाहत होती. जेव्हा श्रीराम तिच्या भेटीस आले तेव्हा तिने प्रेमाने बोरे अर्पण केली. ती बोरे गोड आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी तिने आधी स्वतः चाखली होती. जगाच्या दृष्टीने ती उष्टी फळे होती, पण श्रीरामांनी ती अत्यंत आनंदाने स्वीकारली. या प्रसंगातून एक मोठे आध्यात्मिक सत्य समोर येते. परमेश्वर वस्तूची किंमत पाहत नाही, तर ती अर्पण करणाऱ्या भक्ताच्या हृदयातील प्रेम पाहतो. शबरीची बोरे सोन्या चांदीपेक्षा अधिक मौल्यवान ठरली, कारण त्यामध्ये निस्वार्थ भक्ती आणि प्रेम भरलेले होते. आजच्या जीवनात अनेकदा आपण देवाला प्रसन्न करण्यासाठी बाह्य गोष्टींना जास्त महत्त्व देतो, पण संत तुकाराम महाराज सांगतात की देवाला खऱ्या अर्थाने जिंकायचे असेल तर हृदयात प्रेम, श्रद्धा आणि समर्पण असले पाहिजे. भक्तीतील प्रेम हीच देवाला सर्वात प्रिय आहे. या वेळीचा मुख्य संदेश असा आहे की परमेश्वराला भव्य अर्पणांची नाही तर प्रेमाने भरलेल्या हृदयाची गरज असते. म्हणून संत प्रेमाने सांगतात, ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिलटीची. ओळी क्रमांक ध्रुव. थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. अष्टमा सिद्धींला, न मनी क्षीरसागराला. संत तुकाराम महाराज या ध्रुपदामध्ये परमेश्वराच्या खऱ्या स्वभावाचे अत्यंत सुंदर वर्णन करतात. सामान्यतः लोकांना वाटते की देवाला मोठमोठे यज्ञ, अमाप संपत्ती, भव्य पूजा किंवा अलौकिक शक्ती आवडतात. परंतु संत सांगतात की परमेश्वराला यापैकी कोणत्याही गोष्टीची भूक नाही. तो फक्त आणि फक्त आपल्या भक्तांच्या निष्कपट प्रेमाचा भुकेला आहे. थोर प्रेमाचा भुकेला या शब्दात संतांनी भक्तीचा संपूर्ण सारांश मांडला आहे. परमेश्वराला भक्ताच्या हृदयातील शुद्ध प्रेम, श्रद्धा आणि समर्पण प्रिय असते. भक्ताच्या डोळ्यांतील प्रेमाश्रू, त्याच्या अंतःकरणातील आर्त हाक आणि भगवंतावरील निस्सीम विश्वास हेच देवासाठी सर्वात मोठे अर्पण असते. त्यामुळेच देवाला प्रेमाने बांधून ठेवता येते, परंतु संपत्तीने किंवा सामर्थ्याने नाही. हाची दुष्काळ तयाला म्हणजेच परमेश्वराला जर कोणत्या गोष्टीचा अभाव जाणवत असेल तर तो भक्तांच्या प्रेमाचा. जगात धन, वैभव, सामर्थ्य आणि ज्ञान यांची कमतरता असू शकते, परंतु देवाच्या दृष्टीने सर्वात मोठी कमतरता म्हणजे प्रेमाचा अभाव. जिथे प्रेम नाही तिथे भक्तीचे खरे सौंदर्यही नाही. पुढे संत म्हणतात, अष्टमा सिद्धींला न मनी क्षीरसागराला.
अष्टसिद्धी म्हणजे योग साधनेतून प्राप्त होणाऱ्या 8 महान शक्ती. तसेच क्षीरसागर हा दैवी वैभव आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानला जातो. पण संत सांगतात की परमेश्वराला या सिद्धींचे किंवा वैभवाचे आकर्षण नाही, कारण त्याच्याकडे आधीच सर्व काही आहे. त्याला ज्याची अपेक्षा आहे ती केवळ भक्ताच्या प्रेमाची. याच कारणामुळे श्रीरामांनी शबरीची साधी बोरी स्वीकारली आणि श्रीकृष्णांनी सुदाम्याचे कोरडे पोहे आनंदाने खाल्ले. त्या वस्तूंची किंमत नव्हती, पण त्यामागील प्रेम अमूल्य होते. देवाला त्या प्रेमाची चोढ असते. या ओळीचा मुख्य संदेश असा आहे की परमेश्वराला जिंकण्याचा मार्ग वैभवातून नाही तर प्रेमातून जातो. भक्ताचे निर्मळ हृदय, निष्काम प्रेम आणि अखंड श्रद्धा यांच्यापुढे अष्टसिद्धी आणि स्वर्गीय वैभव देखील फिके पडते. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, थोर प्रेमाचा भुकीला हाची दुष्काळ तयाला, अष्टमा सिद्धींला न क्षीरसागराला. अवळी क्रमांक 2. पव्हे सुदाम देवाचे फके मारी कोरडेच. संत तुकाराम महाराज या ओळीत भक्त आणि भगवंत यांच्यातील निरपेक्ष प्रेमाचे एक अत्यंत सुंदर उदाहरण देतात. येथे संतांनी सुदामा आणि श्रीकृष्ण यांच्या प्रसिद्ध प्रसंगाचा उल्लेख केला आहे. पव्हे म्हणजे पोहे. संत सांगतात की श्रीकृष्णाने आपला प्रिय भक्त आणि मित्र सुदाम्याने आणलेले साधे कोरडे पोहे अत्यंत आनंदाने खाल्ले. सुदामा हा अत्यंत गरीब ब्राह्मण होता. त्याच्या घरात अन्नाचीही कमतरता होती. एके दिवशी त्याच्या पत्नीने त्याला द्वारकेला जाऊन श्रीकृष्णाची भेट घेण्यास सांगितले. मित्राला भेटायला जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये म्हणून तिने शेजाऱ्यांकडून थोडे पोहे आणले आणि एका फाटक्या कपड्यात बांधून दिले. ती भेट अत्यंत साधी आणि क्षुल्लक होती. द्वारकेच्या वैभवशाली राजवाड्यात अशा पोह्यांची काहीच किंमत नव्हती. परंतु श्रीकृष्णासाठी त्या पोह्यांचे मूल्य अमाप होते, कारण त्या पोह्यांमध्ये सुदाम्याचे प्रेम, श्रद्धा आणि जिव्हाळा भरलेला होता. सुदाम्याला लाज वाटत असल्यामुळे तो पोह्यांचे गाठोडे लपवत होता, पण श्रीकृष्णाने प्रेमाने ते हिसकावून घेतले आणि मोठ्या आनंदाने खाण्यास सुरुवात केली. भगवानाला पोहे नव्हते हवे, तर मित्राच्या हृदयातील प्रेम हवे होते. फके मारी कोरडेच या शब्दांत संतांनी हेच दाखवून दिले आहे की परमेश्वर वस्तूच्या बाह्य स्वरूपाकडे पाहत नाही. ती वस्तू किती महाग आहे, किती मोठी आहे किंवा किती आकर्षक आहे, यापेक्षा ती कोणत्या भावनेने अर्पण केली आहे हे त्याच्यासाठी अधिक महत्वाचे असते. सुदाम्याचे कोरडे पोहे प्रेमाने अमूल्य बनले. आजही ही शिकवण तितकीच महत्वाची आहे. देवाला प्रसन्न करण्यासाठी मोठे खर्च, भव्य पूजा किंवा दिखाऊपणाची गरज नाही. जर हृदयात प्रेम, श्रद्धा आणि समर्पण असेल तर अगदी छोटासा नैवेद्य देखील देव आनंदाने स्वीकारतो. या ओळीचा मुख्य संदेश असा आहे की भक्तीमध्ये वस्तूपेक्षा भावना मोठी असते. प्रेमाने दिलेली छोटी भेटही परमेश्वरासाठी अनमोल ठरते. म्हणून संत तुकाराम महाराज सुदामाच्या उदाहरणातून सांगतात, पव्हे सुदाम देवाचे फके मारी कोरडे. ओळ क्रमांक 3. न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. संत तुकाराम महाराज या अभंगाच्या शेवटच्या ओळीत भक्तीचे सर्वोच्च महत्व स्पष्ट करतात. मागील ओळींमध्ये त्यांनी शबरीची बोरे आणि सुदाम्याचे कोरडे पोहे यांची उदाहरणे दिली. आता या ओळीत ते त्या उदाहरणांचा सार सांगतात. न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे म्हणजे परमेश्वर कधीही असे म्हणत नाही की ही वस्तू उष्टे आहे, कमी आहे किंवा तिची किंमत कमी आहे. देव वस्तूकडे पाहत नाही, तर ती अर्पण करणाऱ्या भक्ताच्या अंतःकरणातील भावनेला पाहतो. शबरीने श्रीरामांना दिलेली बोरे आधी चाखलेली होती. जगाच्या दृष्टीने ती उष्टे फळे होती. तसेच सुदाम्याने श्रीकृष्णाला दिलेले पोहे अत्यंत साधे आणि अल्प प्रमाणात होते. परंतु परमेश्वराने त्या दोन्ही गोष्टी प्रेमाने स्वीकारल्या, कारण त्या वस्तूंमध्ये भक्तांचे निस्सीम प्रेम, श्रद्धा आणि समर्पण भरलेले होते. जिथे प्रेम असते तिथे वस्तूची किंमत गौण ठरते. तुका म्हणे भक्ती पुढे या शब्दांत संत तुकाराम महाराज एक महान सत्य सांगतात. भक्तीपुढे जगातील सर्व वैभव, संपत्ती, सामर्थ्य आणि मोठेपणा लहान ठरतो. देवाला सोने चांदी, महागडे दागिने किंवा मोठे अर्पण यांची गरज नसते. तो संपूर्ण सृष्टीचा स्वामी आहे. त्याच्याकडे सर्व काही आहे. परंतु भक्ताच्या प्रेमाने भरलेल्या हृदयाची किंमत त्याच्यासाठी सर्वात जास्त आहे. भक्तीमध्ये अशी ताकद असते की ती परमेश्वरालाही प्रेमाने बांधून ठेवते.
म्हणूनच श्रीराम शबरीच्या झोपडीत गेले आणि श्रीकृष्ण सुदाम्याच्या साध्या भेटीवर प्रसन्न झाले. देवाला भक्ताच्या हृदयातील प्रेमच आकर्षित करते. जिथे भक्ती आहे तिथे देव स्वतः धावत येतो. या ओळीमधून आपल्याला एक अमूल्य शिकवण मिळते. देवापुढे अर्पण करताना वस्तू मोठी की छोटी याचा विचार करू नका. आपले मन, प्रेम, श्रद्धा आणि समर्पण शुद्ध असले पाहिजे. कारण परमेश्वरासाठी वस्तूपेक्षा भावना मोठी असते. म्हणूनच संत तुकाराम महाराज ठामपणे सांगतात, न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. शिकवण. या अभंगातून संत तुकाराम महाराज आपल्याला शिकवतात की परमेश्वराला आपल्या संपत्तीची, मोठेपणाची किंवा बाह्य दिखाव्याची गरज नसते. देव फक्त आपल्या हृदयातील निर्मळ प्रेम, श्रद्धा आणि भक्ती पाहतो. शबरीची साधी बोरे आणि सुदाम्याचे कोरडे पोहे यांना अमूल्य बनवणारी गोष्ट म्हणजे त्यामागील निस्वार्थ प्रेम. म्हणून देवाला काय अर्पण करतो यापेक्षा कोणत्या भावनेने अर्पण करतो हे अधिक महत्वाचे आहे. जीवनात भक्ती, प्रेम आणि नम्रता जपा. जेव्हा हृदयातून भगवंताला प्रेमाने हाक मारली जाते तेव्हा तो नक्की धावून येतो. शेवटी देवाला आपल्या हातातील वस्तू नको असते, तर आपल्या हृदयातील प्रेम हवे असते. त्या प्रेमानेच आपले जीवन पवित्र आणि धन्य बनते. डोळ्यांत भक्तीचे अश्रू, ओठांवर हरिनाम आणि हृदयात विठ्ठलाचे प्रेम असेल तर आयुष्यातील प्रत्येक क्षण हा परमेश्वराच्या कृपेचा उत्सव बनतो. भगवंताच्या चरणी आपले मन सदैव नम्र राहो. ओम राम कृष्ण हरी.